हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच केलाच वातावरणामध्ये बदल झालेला आहे आणि बऱ्याच हो, भागात चांगला तर काही भागात मुसळधार पाऊस स्वरूपाचा झालेला आहे. तर सर आता हो. बरेच आज शेतकरी पण पुन्हा हो. आज हो. पण 15 ऑगस्ट आहे ना. आज आज पण खूप ठिकाणी चालू राहील जोराचा. हो, 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 हो. हं. तर सर आजपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे समजा? तर सगळीकडेच पूर्व विदर्भ, जवळपास वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हां, पुन्हा वाशिम, हिंगोली, हां. नांदेड. नांदेडला तर रात्रीच खूप झाला. हो, हो, हो. बरोबर आहे. नांदेड, परभणी, हो, लातूर, धाराशिव, हो. बीड, हं, जालना, संभाजीनगर, हो. जळगाव. हं. त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, हां, हां, पुणे, हां. अहिल्यानगर सुद्धा खूप पडला रात्री. हो. त्याच्यानंतर आता आज रात्रीच्याला हं. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक तिकडे पडणार आहे. हां, हां, हां. हं. तर सर समजा आता शेतकऱ्यांना मग फवारणीसाठी योग्य वेळ कधी मिळेल समजा? सध्या शेतकऱ्यांना 20 तारखेला कसलाच वेळ भेटणार नाही. 20 तारखेपर्यंत? 21 ला पाऊस उघडणार आहे, 22 ला सूर्यदर्शन होईल. हो का? हं. मात्र आता हे 2-3 दिवस जे पाऊस पडला ते मध्यम स्वरूपाचा होता. आता इथून आजपासून जोरदार पाऊस पुन्हा पडणार. आजपासून जोरदार, पुन्हा आज पुन्हा दुपार रात्रीच्या खूप पडेल पुन्हा परत. हो का? दुपारून येईल परत. हां, हां, हां. शेतकऱ्याला म्हणा आता सध्या मी म्हटलं होतं ना 14 तारखेच्या आत तुम्ही कामं करून घ्या. हो, हो. 14 तारखेला पाऊस सुरू होईल म्हणलं होतं विदर्भात. तर सुरू बरोबर. झाला. हो. आता मी इकडे वर्ध्याकडेच आहे. काल हां. होतो इकडे चंद्रपूरकडं. हां, हां, हां. चंद्रपूरला तर खूप पाऊस झालाय, मुसळधार चालू आहे आता सध्या. हो, बरोबर आहे. चंद्रपूरले माझा मित्र आहे. त्यांनी सांगितलं होतं मला चांगला पाऊस चालू आहे म्हणून. हां, आता जोरात आणि ते पाऊस तसं पुढे इकडे येणार आहे पुन्हा म्हणजे वाशिमकड, हिंगोलीकड, हां, हां. नांदेडकड, हां, यवतमाळकड, हां. इकडं अकोला, अमरावती. हां, हां. तसं ते पाऊस मराठवाड्याकडे म्हणजे हे चालूच राहणार 20 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे. हो का? आता नाही हे 15, 16, 17 3 दिवस जोरदार आहे. हां. आणि त्याच्यानंतर 8, 19, 20, 21 पुन्हा एकदा जोरदार आहे. हो का? मग शेतकऱ्याला म्हणणं की 21, 22, 23, 24 पर्यंत थोडी उघाड भेटेल. हां, हां, हां. 4 दिवस तितक्यात कामं करून घ्या. हां. परत 26च्या नंतर पुन्हा पाऊस येईल. तुम्ही मागच्या रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा सांगितलं होतं, की शेवटच्या आठवड्यात वातावरण बदलणार. हो. आधी सांगितलं होतं ना हे पाऊस किती दिवसापासून तुम्हाला म्हणतो की हो, हे आपण मागच्या महिन्यात सांगितलं होतं 27 तारखेला. माझी आठवण आहे हो. ना. हं. 1 महिन्यानं अगोदर सांगितलं होतं ना पाऊस येणार आहे हो, म्हणून. हो. बरोबर आहे. तर सर आता हे जे 26 तारखेपासून जे 24 तारखेपासून जे पाऊस पडणार आहे, तर ते कोणत्या स्वरूपाचा राहणार समजा? हे पण जोरातच पडणार आहे. ते बी जोरातच पडणार आहे समजा. हो. मग शेतकऱ्यांना फक्त 4 दिवस मिळणार समजा कामासाठी. हो. 21, 22, 23, आता 24. जशी वेळ भेटेल तसे शेतकऱ्यांना काम करून घ्या. समजा आता शेतकऱ्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे मागील सबंध कामं केलेली आहे, परंतु काही शेतकऱ्यांच्या फवारण्या सुद्धा राहिलेल्या आहेत. तर त्यांनी फवारणी वगैरे करून घ्यायला पाहिजे या वेळेत. हो ना. आणि सर पुढच्या महिन्यात काय कंडिशन राहणार समजा? पुढच्या महिन्यात पण 2 मोठे पाऊस पडणार आहेत. हो का? तर मग त्याच्या तारखा कोणकोणत्या राहणार? ते सांगितले होते ना तुम्हाला. हो, सांगितल्या होत्या, परंतु कसं आहे माहिती आहे का, आता जे नवीन शेतकरी येते त्यांना बी सुद्धा ऐकायला मिळते नवीन रेकॉर्डिंगमध्ये. पुढच्या महिन्यात 12, 13, 14, 15. सप्टेंबर महिन्यातनी 12, 13 आणि 14. 14, 15. 15. समजा या तारखेला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि चांगलं वातावरण तयार होणार. हो. आणि पुन्हा त्यानंतर सर सप्टेंबर महिन्यात ना. हो, सप्टेंबर महिन्यातनी पुढच्या महिन्यात. सप्टेंबर महिन्यात 10 तारखेला पाऊस येईल. 10, 11, 12, 13, हो 14 का? हां, हां. आणि 25, 26, 27, 28. हो का? 10, 11, 12, 13 आणि 25, 26, 27, 28. हां, 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 हां. समजा शेतकऱ्यांना आता भरपूर पाऊस होणार आहे यासमोर. खूप पाऊस पडणार आहे. मी म्हटलं होतं ना, हो. देश धरणाचे पाणी सोडावं लागेल. सोडलं पाणी. हो का? जायकवाडीचं सोडलं वाटते. मागच्या वेळेस सोडलं होतं आणि नंतर बी सोडलं. सिद्धेश्वरचं सोडलं आता. हां. खडकपूर्णाचं सोडलं आता. येलदरीचं सोडणार आहे वाटतं. हो का? याचं अपडेट घेतल्यावर सांगतो तुम्हाला उद्या. बरं, 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 बरं. तर ओके, ओके. शेतकरी भरतील म्हणलं होतं ना ह्या पावसात. हो, तुम्ही मागच्या वेळेस म्हटलं होतं तळे भरतील, धरणं भरतील. तुम्ही सांगितलेत, नावं सुद्धा सांगितली. आता जे शेतकरी नवीन आले त्यांनी मागची रेकॉर्डिंग बघितली तरी चालेल आपल्या YouTubeवरती. हो ना. हं. कारण की तुम्ही जे शेतकऱ्यांना अपडेट देता ते 100% खरी देता आणि एकदम पुढची सुद्धा देता. हो ना. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो तुमच्या अंदाजा माध्यमातून. हो ना. तर शेतकऱ्यांनी हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला पाहिजे आणि सरांची Instagram आयडी सुद्धा आहे आणि YouTube चॅनल हो. सुद्धा आहे.
तर सर हो. तुमच्या इंस्टाग्राम आयडीचं युजर नेम सांगा आणि तुमचं चॅनल सुद्धा सांगा. पंजाब असं इंग्रजीतून PANJAB डक आणि 45-29 असं म्हणजे हो का? लागूनच आहे. हां, 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 हां. तर सर्व इंग्रजीत शेतकऱ्यांनी पंजाब जाऊन डक. हां. हो. सर्व शेतकऱ्यांनी जाऊन सरांच्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत धन्यवाद सर.